मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलो. यामध्ये जाणून घेऊयात सायन कोळीवाडा क्षेत्राबाबत मुंबई कुणाची. अडथळ्यांची शर्यत या क्रीडा प्रकारात जर आपल्याला जेतेपद मिळवायचं असेल तर मुंबईकरांना हे जेतेपद नक्कीच मिळेल आणि त्यातल्या त्यात सायन कोळीवाड्यातल्या रहिवाशांना तर हे जेतेपद नक्कीच मिळेल. नमस्कार, तुम्ही आहात सायन कोळीवाड्यात आणि माझ्या मागचं दृश्य अतिशय बोलकं आहे, कारण दररोज ही अडथळ्यांची शर्यत हे सायन कोळीवाड्यातले रहिवासी करतायत. अक्षरशः फुटपाथवरनं नाही तर फुटपाथवरती मांडलेल्या या पाईपवरनं मला चालावं लागतंय आणि या पाईपवरून चालत जात आता मी सायन कोळीवाडा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. अगदी फुटपाथवरती चालायला सुद्धा जागा नाही अशी या ठिकाणची परिस्थिती आहे, कारण 12ही महिने कोणत्या ना कोणत्या निमित्ताने इथले रस्ते खोदलेले असतात. पावसाळ्यात तर इथल्या रस्त्यांची हालत विचारू नका. इतकंच कमी म्हणून की काय, इथे बेसुमार विकास कामं सुरू आहेत, इमारती बांधणं सुरू आहे. त्याच्यामुळे धूळ ही तर सायन कोळीवाड्यातल्या रहिवाशांच्या 5वीला पुजलेली आहे. या कोळीवाड्यामधून, या सायनमधून सर्वाधिक महिला नगरसेविका यंदाच्या वर्षी मुंबई महापालिकेत निवडून जाणार आहेत आणि म्हणूनच सर्वाधिक महिला नगरसेविका निवडून देणारा प्रभाग म्हणून या सायन कोळीवाड्याला ओळखला जाईल. महिला आरक्षित असणारा जवळपास 7 ते 8 महिला नगरसेविका देणारा हा प्रभाग आता ओळखला जाईल. बघूयात सायन कोळीवाड्यातली ही मुंबई कुणाची आहे. महापालिका पे किसकी सत्ता मस्त होगी ऐसा लगता है आपको? बीजेपी की होगी, ठाकरे की होगी या फिर शिंदे की होगी? अभी सत्ता के लिए हम क्या बोल सकते हैं. सत्ता में क्या गठबंधन हो जाते हैं. मैं बोलूँ आप अच्छे हो, आप नेता बनो, फिर आप गठबंधन दूसरे से बनाते हो तो मेरा तो पॉइंट निकल जाता है. काम ये है कि भाई जो भी आवे अच्छा काम करे, जनता के लिए करे, तो जनता की भलाई में उनकी भलाई है. पण इथल्या भागातून सर्वाधिक महिला नगरसेविका जाणार आहेत, तर काय अपेक्षा आहे? महिलांसाठी काय करावं? महिलांसाठी आता रस्ता, गॅस म्हणजे हेल्प, महिलांसाठी भरपूर हेल्प करायला पाहिजे. म्हणजे कुठली कुठली योजना आली ना ते आम्हाला दादा करून देणार बोलले. लाडकी बहिणीचे पैसे पण वाढून पाहिजे. लाडके बहिणीचे 2100 देणार होते पण ते अजून काही झाले नाहीये. पाहिजेत पण. पाहिजे तर ते. तुमचा पूर्ण भागच महिलांसाठी आरक्षित झालाय, तर महिलांसाठी काही वेगळी प्रगती होईल असं वाटतंय? सायनमध्ये काही फरक पडेल, चित्र बदलेल? हा, होईल असं वाटतंय आम्हाला, कारण का आता गॅस पाईपलाईन चालू झाली, रस्त्याची पण कामं चालू झाली आणि व्यवस्थित आता भाजीपाला 1,500 मिळतात, त्यातून आम्हाला संसाराला हातभार लागतो. बिजनेस पे बहुत असर चल रहा है क्योंकि इतनी हवा उड़ रही है, इतनी धूल उड़ रही है कि सांस लेना मुश्किल हो गया है. एक्यूआई इतना बढ़ गया है, मुझे लगता है कि इस एरिया में सबसे ज़्यादा एक्यूआई है. मुंबई के अंदर सबसे ज़्यादा एक्यूआई यहाँ बढ़ा हुआ है. सांस लेने में बहुत तकलीफ होती है, खुजली रहती है और बहुत तकलीफ है. मतलब कस्टमर आने को डर रहे हैं, ऐसा हो गया है. मला सांगा, काय समस्या आहे तुमच्या सायन कोळीवाड्यामध्ये? कोळीवाड्यामध्ये समस्या हे रस्त्याची समस्या जास्त आहे. हा रस्ता कित्येक वेळा बनतो, कित्येक वेळा जातो. खड्ड्याचं खूप साम्राज्य वाढलं आहे. खड्डे एवढे झालेत की भरपूर लोकांना नाहक त्रास, शाळकरी मुलांना व गाड्यांना वाहनांना जायला रस्ता नाही. आता पूर्ण ट्रॉफिक जाम होते. मुंबई महापालिकेत यंदा महिला राज आणणारा मतदारसंघ कोणता असेल तर हा भाग सायन कोळीवाड्याचा आहे. तुम्ही बरोबर ऐकताय, कारण सायन कोळीवाड्यामध्ये जवळपास 7 ते 8 प्रभागांमध्ये महिला आरक्षण हे घोषित झालेलं आहे. त्याच्यामुळे सायन कोळीवाड्यातून आता महिला नगरसेविका या सर्वाधिक संख्येनं निवडल्या जातील. 2017 सालच्या निवडणूक निकालांवर एक बार नजर टाकली तर लक्षात येईल की प्रभाग क्रमांक 172 मधून राजश्री शिरोडकर या भाजपच्या माजी नगरसेविका राहिल्यात. प्रभाग क्रमांक 173 मधून रामदास कांबळे हे उद्धव ठाकरेंचे माजी नगरसेवक होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. प्रभाग क्रमांक 174 मधून कृष्णवल्ली रेड्डी हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. प्रभाग क्रमांक 175 मधून गंभीर आरोप झालेले मंगेश सातमकर हे सध्या शिंदे गटातले माजी नगरसेवक आहेत. प्रभाग क्रमांक 176 मधून रवी राजा हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. प्रभाग क्रमांक 180 मधून स्मिता गावकर या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक 181 मधून पुष्पा कोळी या सध्या शिंदे गटात असणाऱ्या माजी नगरसेविका आहेत.
उबाटा सोडून शिंदेंकडे जाण्याचं कारण काय तेही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर. की गेली काही दिवसापासून जर का विकास कामाला जर ब्रेक लागला होता, माझ्यापेक्षा माझ्या विभागातील प्रश्न इम्पॉर्टंट मला का विकास होणं गरजेचे आहे. जे कामं जे पेंडिंग आहेत, माझ्या ट्रान्झिशनचे प्रश्न असतील, माझ्या विभागातील विविध प्रश्न आहेत, स्लमचे प्रश्न आहेत, हे मार्गी लागणं गरजेचे आहेत. आणि ते मी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगितले आणि त्यांनी मला ते सर्व कामं करून देऊन त्यानुसार मला आश्वासन दिल्या आणि त्यानुसार एक काम सुरू झालेलं आहे. साहेबांनी सांगितलेलं आहे की मुंबईतला प्रत्येक रस्ता कॉन्क्रीटचा होणार आहे. त्या हिशोबाने इथले रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहेत. लवकरात लवकर इथलाही मार्ग निघणार आहे. उबाठा आणि शिंदेगड आता जोर कोणाचा वाटतोय? आता शिंदेकडे जोर वाटतो की आपण बघतो की आपल्या नगरसेवकांनी अत्यंत मोठी कामं केलेली आहेत. लोकांचा जो महिलांचा एक महत्त्वाचा प्रश्न होता गॅस कनेक्शनचा, तो त्यांनी सोडवलेला आहे. आणि आपण बघत असाल की रस्त्याच्या कामाला आपण सुरुवात केलेली आहे. महिलांचे प्रश्न सुटतील का? विशेषतः पाणी, गॅस, रस्ते, शाळा. पाण्याचे प्रॉब्लेम असू दे किंवा काही अन्यथा भरपूर असे प्रॉब्लेम असतात ते महिलांना फेस करावे लागतात आणि त्यांचाही प्रश्न मार्ग लावू. नक्की त्याच्यामुळे महापालिकेत सर्वाधिक महिला निवडून देणारा हा मतदारसंघ असणार आहे, हा भाग असणार आहे. त्याच्यामुळे सायन कोळीवाड्यामध्ये महिलांचा आवाज बुलंद राहील का? आणि सगळ्यात महत्त्वाचं की सायन कोळीवाड्यातल्या या लाडक्या बहिणी खरोखर शिंदेंच्या पाठीमागे उभ्या राहतील का, हे बघणं महत्त्वाचं आहे. सायनमध्ये 25% मराठी मतदार आहेत, तर उत्तर भारतीय मतं ही 25% आहेत. दक्षिण भारतीय मतं 20%, मुस्लिम मतं 15%, तर गुजराती मतं सुद्धा 15% आहेत. इंग्रजीच्या भागाला सायन असं म्हणतात, त्यालाच मराठीत एकेकाळी शिव ह्या नावानं ओळखलं जायचं. आता शिव म्हणजे काय? तर शिव म्हणजे गावाची वेस. ज्या ठिकाणाहून मुंबईची वेस सुरू होते तो हा भाग म्हणजे शिव. आणि या शिवची म्हणजेच ही वेस ओलांडली की सुरू होतात ती मुंबईची उपनगरं. अर्थातच हा शिव कोळीवाडा, याचं कोळीवाडा हे नाव असलं तरी सुद्धा आता कोळी बांधव हे अगदी नावापुरतेच शिल्लक राहिलेले आहेत. जशी इथे मिश्र लोकवस्ती आहे तशाच इथल्या समस्या ह्या सुद्धा मिश्र स्वरूपाच्याच आहेत. मात्र असं असलं तरी सुद्धा उच्चभ्रू मुंबईतला विकास हा तिथली वेस ओलांडून आता शिव कोळीवाड्यापर्यंत पोहोचलाय खरा, मात्र इथल्या समस्या त्यांची वेस कधी ओलांडणार या प्रतीक्षेत हा शिव कोळीवाडा आहे. कॅमेरामन अशोक सोनवणेसह मनुष्य पाठक, झी 24 तास, मुंबई.